हे बघा मित्रांनो, किल्ला माहुली किल्ल्यावर दारू पित आहेत. लाज वाटली पाहिजे ना, थोड्यावर दारू पिताय तुम्ही. और तुम्हाला थोडं तरी काय वाटतं का? तर आता आपण इथे आलोय आणि क्रॉस करून जायचं आपल्याला. दरवेळी इथे जमत नाही. आज काय झालं तुला? आज 1-1.5 तासावरती 10:30 वाजता चालू केलेलं, 1 वाजले. 1 रन्नू काय व्ह्यू आहे बघा इथून. अरे मिक्स करत होते तिकडे, मी स्वतः बघितलं. मी नमस्कार मित्रांनो, शुभ सकाळ. बाहेर जायचं म्हटलं आणि मम्मी उठली नाही असं होणारच नाही. सर्व देवांचं दर्शन घेऊन आम्ही निघालो होतो सह्याद्रीमध्ये दडलेल्या एका अशा किल्ल्यावर, ते म्हणजे माहुली किल्ल्यावर. तर आम्ही आमचा प्रवास डोंबिवलीवरून चालू केला होता. सकाळीच गोमातेचं दर्शन झालं आणि आम्ही आमच्या मित्रांची वाट पाहू लागलो. आम्ही आमचा प्रवास 4 व्हीलरनी करणार होतो. जर तुम्हालाही या किल्ल्यावर यायचं असेल तर स्क्रीनवर दिलेल्या रूटला फॉलो करून तुम्ही या किल्ल्यापर्यंत पोहोचू शकता. मस्त थंडगार हवेवर हा कटवाडा खाऊन आम्ही माहुली किल्ल्याच्या दिशेने निघालो. माहुली किल्ल्यावर जायचा गेले खूप महिने मी प्लॅन करत होतो, पण तो प्लॅन आज फायनली सक्सेसफुल झाला. वाहते झरे, हिरवागार निसर्ग याचा आनंद घेत आम्ही माहुली गडाच्या पायथ्याशी येऊन पोहोचलो. पुन्हा एकदा स्वागत आहे आपल्या एन गावकर ब्लॉग चॅनलमध्ये. तर आम्ही आता आलोय, तुम्हाला दिसत असेल प्रवेशद्वार. आता आपण आलोय एवढा प्रवास करत माहुली किल्ल्यावर. तर इथून आता मेन दरवाजा तर बंद आहे, म्हणजे जिकडून एंट्री वगैरे असते. आता इथं आम्ही पार्किंगचं पण विचारलं, तर पार्किंग तर पूर्णपणे फ्री आहे. तर ते बोलले की तुम्हाला गाईड वगैरे हवं आहे का, तर आम्ही गाईड वगैरे नाही घेत आहे. आम्ही आता 2 रोड आहेत, म्हणजे एक या साईडनी पण आहे बोलले ना, या साईडनी मेन गेट आहे आणि आता आपण चाललोय या प्रवेशद्वाराच्या इथून लेफ्ट साईडनी. तर तिकडून आता आपण चाललो आहेत. आता पूर्ण किल्ला आपण तुम्हाला फिरवणार आहोत, इतिहास वगैरे सगळं दाखवणार आहोत. सुजल तुम्हाला सांगेलच, आम्हाला दाखवतो सुजल. सुजल तुम्हाला सांगेलच पूर्ण इतिहास वगैरे, आणि आपण पण थोडक्यात सांगू. तर ठीक आहे, चला आता आपण आपला प्रवास चालू करूया. तर आपला ट्रेक चालू होतो माहुली गावातल्या या प्रवेशद्वारातून. आपण येथे कसं पोचायचं हे तर बघितलंच, पण आता आपण किल्ल्याचा इतिहास, भौगोलिक रचना व जंगलातल्या वाटा जाणून घेऊया. तर मित्रांनो, आता आपण आपला ट्रेक स्टार्ट केला आहे. तर किल्ला एकदम म्हणजे जर बिगिनर असाल ना तुम्ही, हा किल्ला बेस्ट आहे. आणि याच्यावर थोडेसे म्हणजे इझीवाले रॉक पॅच पण आहेत. तर आपण तो ब्रिजवाला रोड नाही आता आपण जात आहे, दुसऱ्या रस्त्याने चाललो आहे, कारण की तो बंद आहे आता. तर किल्ल्याची उंची काय 2815 फूट आहे किल्ल्याची उंची, आणि मध्यम श्रेणीमधला एकदम म्हणजे इझी आहे ट्रेक करायला. इथून आता आम्ही स्टार्ट तर केलं आहे, बघूया आता किती वाजता आम्ही पोचतोय. किती वाजले रे? किती? 10:30 वाजले आता सकाळचे. आणि आता मी वरती जाऊन तुम्हाला सांगतो आम्ही किती वेळात पोचतोय. ठीक आहे, किल्ल्यावर चला. माहुली किल्ला हा समुद्र सपाटीपासून सुमारे 2815 फूट उंच असल्यामुळे हा किल्ला ठाणे जिल्ह्यातील सर्वात उंच किल्ला मानला जातो. माहुली किल्ल्याच्या इतिहासाबद्दल सांगायचं झालं तर 1635-36च्या सुमारास निजामशाहीचे काम पाहताना शहाजीराजे, जिजामाता आणि बाळ शिवाजी यांनी काही काळ या गडावर आश्रय घेतला होता. इथून ना जरा रस्ता स्लिपरी आहे पावसाळ्यामुळे, तर जरा इथून जपून या. हे बघा इथं पडला आता एकदम, जरा जपून या. तर मित्रांनो, आपण ना आता 30 to 45% केलेला आहे किल्ला. पण ना एक ग्रुप आला होता, म्हणजे आला आहे, नाव नाही सांगत, जाऊ दे. त्यांनी म्हणजे त्यांना रिक्वेस्ट केली की ते मुन्नी बदनाम वगैरे अशी गाणी लावत होते पूर्ण ट्रेकमध्ये जोरजोरात ते पण. तर मी त्यांना रिक्वेस्ट करून सांगितलं की प्लीज अशी आपल्या महाराजांच्या किल्ल्यांवर गाणी लावू नका. तुम्ही काय जण ट्रेक एन्जॉय करायला येतात आणि काय इतिहास जाणून गेला, त्या इतिहासा म्हणजे किल्ल्यावर काय झालं आहे आणि तो किल्ला कसा असेल हे बघायला असे येतात. पण मी त्यांना रिक्वेस्ट केली आणि त्यांनी ऐकलं, ते एक चांगलं झालं. ग्रुपचं नाव नाही सांगत मी, जाऊ दे. पण जाऊ दे, एक मेन गोष्ट झाली, तर ते ऐकली आणि गाणं बंद केलं आहे. आता बघूया पुढे लावत आहेत की नाही, आपल्याला सांगू शकत नाही आम्ही गेल्यावर पुढे.
तर ते एक झालंय चांगलं. आता बघूया किल्ला तर आम्ही झालोय, बघूया आता किती वेळ लागतो आपल्याला. वॉटरफॉल तर खूप आहेत, मस्त वाटतं पावसाळ्यात माहुली ट्रेक करणं म्हणजे एक मस्तच आहे. माहुली किल्ल्यावर सर करताना आपल्याला गडद झाडी व या झऱ्यांना पार करावं लागतं. मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो, पाऊस जास्त असल्यावर या रस्त्याने कधीच येऊ नका. तर आता आपण इथे आलो आहे आणि क्रॉस करून जायचं आपल्याला, पण हवी आहे जरा. बरोबर, इथून जरा जपून चाला, जरा जास्तच पाऊस असेल तर अजून वांदे होतील. नीट या, पण जरा सावधानी बाळगा आणि हा रोड क्रॉस करा. आणखी ते कॅमेरामध्ये जरा कमी दिसतंय पाणी, पण आहे इथे खूप पाणी आहे, जरा सावधानीने जा. तर वळूया आता पुन्हा इतिहासाकडे. असेही सांगितले जाते की राजांच्या जन्मापूर्वी जिजामाता काही काळ माहुली गडावर होत्या. वयाच्या 27व्या वर्षी 1658 मध्ये महाराजांनी हा किल्ला जिंकून घेतला, पण पुरंदराच्या तहानंतर तो पुन्हा मुघलांकडे गेला. तर मित्रांनो, आता पण ना हे बघा, असं वाटतंय आम्हाला, मी शुअर पण नाही आहोत. जर कोण हा व्हिडिओ बघत असेल ज्याला इतिहासाची माहिती आहे तर त्यांनी नक्की सांगा. कारण की हा बघा, हे 1 2 3 आणि या पुढे बघा, ह्या अशा पायऱ्या असतील किल्ल्याच्या असं वाटतंय आम्हाला. आणखी हे बघा तसंच आहे पूर्ण पायऱ्यांचं हे वाटतंय स्ट्रक्चर, म्हणजे अशी लेवल एक एक उतरत चाललेत, म्हणजे इथे त्या काळी अशा पायऱ्या असतील असं वाटतंय. आता बघूया आपण बरोबर रोडनी चाललोय की नाही. पोचलो तर आम्ही नक्कीच तुम्हाला दाखवू, कारण की मेन रोड बंद होता. या वेगळ्या रोडने आलो आहे आम्ही. हे बघा, ह्या रस्त्याने तुम्ही वरती आलात की इथे एक हे लिहिलं आहे, म्हणजे पोस्टर आहे, गडाकडे जायचा रस्ता. हा बघा, इथून वरती जायचं आहे तुम्हाला. चला मित्रांनो, हा बघा, हा एक पॅच आहे, एवढा पण काय कठीण नाही, तुम्ही जाऊ शकता. हा जरा फक्त सांभाळून जा, हा वाला. हा बघा, वाटतंय मस्त. कसं वाटतंय मग? अजून 1-1.5 तास आहे वरती. 10:30 वाजता चालू केलेला, 1 वाजला, 1 दुपारचा, आणि आत्ता किल्ला दिसायला लागला. हा बघा, हा बघा, काय बोलतो? खूप हालत बेकार झाली आहे, आत्ता दिसायला लागलाय. हा बघा किल्ला, हा बघा, तो पण 2.5 ते 2.5 तासाने दिसायला लागला. 2.5 तास, 10-10:30 चालू केलेला आम्ही, आता 1 वाजलाय आणि आत्ता किल्ला दिसला आम्हाला फायनली. इथून आता किल्ल्यावर जायला अजून किती वेळ लागतोय ते बघूया आपण. लवकर या किल्ल्यावर या, जरा लवकर स्टार्ट करा किल्ला चढायला. 1665च्या तहामध्ये हा किल्ला तर गेला होता, पण 1670 मध्ये पेशवे मोरोपंत पिंगळे यांनी पुन्हा तो स्वराज्यात आणला. तर मित्रांनो, आता ना आपण असं, मला तर असं वाटतं की 75 to 80% केलेला आहे किल्ला. हा बघा, समोर दिसतोय तो माऊली आहे, बुरुज वगैरे पण दिसत आहेत. ही बघा, ही पब्लिक बघा किती, ही दिसते ना, ही पब्लिक आहे. अजून अर्धा 45 to म्हणजे 60 मिनिट्स लागतील, म्हणजे 1 तास लागेल असं वाटतंय अजून. ठीक आहे, चला बघूया कसं काय होतंय. किल्ल्याकडे जाणारा रस्ता हा तोरणा किल्ल्याची आठवण करून देत होता. गडावर पाहण्यासाठी पाण्याचे टाके, गुहा, ऐतिहासिक दरवाजे, शिखरे व सुळके आहेत. किल्ल्याची चढाई खूप असल्यामुळे आवश्यकतेनुसार फळे, इलेक्ट्रो पावडर आणि पाणी नक्की घेऊन जाणे. हे बघा मित्रांनो, किल्ला, माहुली किल्ल्यावर दारू पित आहेत. लाज वाटली पाहिजे ना, थोडी तरी लाज वाटली पाहिजे. किल्ल्यावर दारू पिताय तुम्ही, और तुम्हाला थोडं तरी काय वाटतं का? हा, हेच ना, मनसेमध्ये कंप्लेंट करावी लागेल वाटतं तुमची टाकी. मित्रांनो, आता जो तुम्हाला मी माणूस दाखवला ना, एवढा व्हायरल करा ना त्याला, ते दारू पियाला येतात. लाज वाटली पाहिजे यांना, एवढा व्हायरल करा ना त्याला, त्याच्या घरी
पोलीस गेलीच पाहिजे. आणि हे पण माहिती आहे आपल्याला की डोळ्यांवरून आधार कार्ड त्यांचं बरोबर भेटतंय पोलिसांना, तर त्याच्या घरी पोलीस गेलीच पाहिजे. एवढा व्हायरल करा त्याला. मित्रांनो काय व्ह्यू आहे बघा. इथून आता आपल्याला शिड्यांनी जायचं आहे वरती. झेंडा दिसायला लागलाय महाराजांचा, मराठ्यांचा. हे बघा मस्त वाटते. आणि आता मी इथून व्ह्यू बघा काय आहे. आणि ही बघा, ही अशी माणसं असतात ना, त्यांच्यामुळे सगळे म्हणजे बाकीचे पण येतात आणि असे फोटो बिटो काढायला बघतात आणि आपला जीव गमावतात. आणि अशी त्यांना सपोर्ट करणारे, असे त्यांचे व्हिडिओ काढणारे पण सांगणार नाही मागे म्हणून सांगितलं, पण उपयोग काय तुम्हाला? नाही, मला अजून एकदा पण नाही सांगितलं. जाऊ द्या काढणं पोर्ट्रेट नेक्स्ट. तर आता हे बघा, इथून मी आलोय पायऱ्यांच्या इथून आणि इथे झेंडा आहे भगवा. आणि आता मी इथून पायऱ्यांच्या इथून येऊन लेफ्ट घेतोय. लेफ्ट बघूया ह्या साईडला काय पूर्ण धुक्यात हरवलाय माहुली. किल्ल्यावरून वरती येताच पहिलं आपल्याला लागतं ते हे पाण्याचे टाके. पाण्याचे टाके बघून आम्ही आमची वाटचाल कल्याण दरवाजाकडे चालू केली. मित्रांनो पूर्ण ना अंधार, पण जंगल कसं आहे तसा फील येतोय बघा. पूर्ण तुम्हाला दिसत असेल याच्यामध्ये बघ, पूर्ण धुक्यात हरवलाय. इथे मोबाईलमध्ये तरी एवढं क्लिअर दिसतंय, पण असं समोरून काहीच दिसत नाही. आणि इथे आता हा आहे महादरवाजाकडे. तर चला इथे आपण महादरवाजा बघूया पुढे जाऊन. चला. अरे काय हे काहीच दिसत नाही, लवकर आलो पाहिजे होतो. काय नका, चला. सौरभ, अरे जाम भूक लागली यार. खाली गेल्यावर ना असं मस्त गरम गरम असं ट्रिपल राईस, वरती असा अंडा हाफ फ्राय आणि गरम गरम सूप असं होतायचं. अशी चमचा मारला ना मध्ये असा स्लाइस पाडली, असं वाफा निघाला पाहिजे. मला येडा होतं मी खायला. पाणी सुटलं, बादली लावली तर भरेल पाणी. चला. हा व्हिडिओ माझ्या पप्पांपर्यंत पोचवू नका. हार्ड पॅच बघितले ना मित्रांनो, खरं सांगतो, खरं काहीच दिसत नाही, काहीच. हे बघा महादरवाजाकडे जायचा रस्ता ना, हा बघा इथून आता त्या साईडला आहे. आता आपण चाललोय महादरवाजाकडे. हा चला. काय व्ह्यू येतोय रे, एक नंबर वाटतंय. चला चला चला, खाली चला. चल खाली. इथून नाही मस्तच वाटतंय यार, एकदम सगळी पब्लिक आली आहे. मित्रांनो खूप मस्त वाटतंय, खूप. आणखी ना इकडे येऊन हे बघा, इथे गुहा पण आहेत. इथून महादरवाजा तुम्हाला आता दाखवतो. ठीक आहे, चला. माहुली किल्ल्याचा महादरवाजा म्हणजेच कल्याण दरवाजा हा या किल्ल्याचा मुख्य प्रवेशद्वार होता. आज त्याच्या कमानीचा वरचा भाग जरी पडलेला असला तरी दगडी बांधकाम मजबूत होते. कल्याण दरवाजाजवळ आपल्याला काही शरब आणि शिल्प पाहायला मिळतात. दरवाजातून आत गेल्यावर आपल्याला गुहा आणि देवड्या बघायला मिळतात. दरवाजातून वरती आल्यावर आपल्याला महादेवाची पिंड व महाराजांच्या मूर्तीचं दर्शन होतं. महाराजांचं दर्शन घेतलं आणि मनाला शांतता मिळाली. हे बघा, इथे महाराजांची मूर्ती, पिंड वगैरे इथे आहे. आणि इथून एक रस्ता येतो आणि इथे एक हे लावलंय. तर इकडून हा रस्ता जातो कुठे, दुर्ग पळसगडकडे जातो, गणेश दरवाजाकडे हा रस्ता. पण आता ना दुपारचे ना 3 वाजले. 3. पण काय झालं माहिती काय, हे सगळे आता वैतागले आहेत. बोलतात जाऊया जाऊया, परत उतरायला. कारण की आम्ही ट्रेक 3:30 वाजता 10:30 वाजता चालू केलेला आणि इथे आता येऊन पोचलोय 2:30ला काय 2:45 येऊन पोचलो. सगळं दर्शन वगैरे घेतलं इथे. आणि आता यांना बोलतोय मी, एक पुढे एक अजून 2 टाकी आहेत आणि एक हे आहे म्हणजे काहीतरी एक स्ट्रक्चर आहे, तिकडे जाऊया बघायला. नको नको करतात. बघूया, यांना काहीतरी कन्व्हिन्स करतो आणि तुम्हाला ते दाखवतो पुढे काय आहे ते. ठीक आहे. आता इथून एक पब्लिक येते, यांना विचारतो नक्की तिकडे काय आहे त्या साईडला. ठीक आहे दादा, हो दादा, काय आहे तिकडे त्या साईडला? काय नाही, आम्ही इथेच होतो. आम्ही दरवाजे आहेत तिकडे 2. आणि पळसगड तिकडेच आहे का?
गणेश दरवाजा. ओके ठीक आहे. वेगळाच माहोल आहे. एक गंमत सांगतो तुम्हाला. हा बघा हा माणूस आहे मग अशी दाखवला तोच आहे दारू पियालेला. आणि काय करताय तो बघा. काय बोलायचं शी नको ते हे नस. आणि ह्याची बघा हा बघा चप्पल घालून महाराजांकडे. काय मस्त हे आहे. त्याला जाऊ दे काय बोलायचं यांना. बघून घ्या कोण कोण आहे. तुला काय वाटतं आता. हा आता अरे मिक्स करत होते तिकडे. मी स्वतः बघितलं. मी व्हिडिओ पण केली आहे. आबा आहे ना हा तो पियालेला आहे. स्वतः मिक्स करत होता. मी स्वतः बघितलं. बडबडलो मी त्यांना. काय उपयोग आहे याचा हे सगळं जे बोलतायत. मित्रांनो पुढे ना 2 पाण्याची टाकी आणि एक म्हणजे अवशेष होते असे पडके. तो दादा बोलला हा मग असे तुम्हाला दाखवला तो. पण आता काय झालंय अक्षू आमच्या सोबत आहे म्हणून आम्ही जायचं आहे. बोल 8 वाजतील यायला रिटर्न. अक्षु 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 जायचंय का बोल. आम्हाला काय नाही जायला. आम्ही जाऊ शकतो. अक्षु का बोलला पण. तू आहेस म्हणून सोबत आम्ही. आणला तर ट्रेक मध्ये. तसं नाही बोलताय. तसं मग बोलतो. संध्याकाळी अजून रात्र होईल हे जायला म्हणून बोलतोय मी. आम्हाला काय नाही आम्ही जाऊ शकतो. पण एसके पण थकलाय. मी आता पण येऊ शकतो. रेडी आहे मग चल चल जायचं का बोला. आहे मग कोणात मग अशी तर नव्हते बोला. आता ऑन कॅमेरा सगळे पलटायला लागलेत. माझी कोण नव्हतं. ऑन कॅमेरा बरोबर सगळे पलटतात. तेव्हा मग अशी बोलत होते नको आता जाऊया उतरूया गड. जायचंय का. चल चल जायचं. 7 वाजणार यायला रिटर्न. ते पुढे याच्यावर हे डॉन जाऊ दे. चला खांगी हा पूर्ण ना ढाकबैरीसारखा ट्रेक झालाय. तर बघा उतरायचंच बघतोय आम्ही. असला तर मित्रांनो आम्ही ना फायनल डिसिजन घेतलेला आहे. आता गड उतरायला घेतोय कारण की 3:40 झाले आहेत आणि गड उतरायला अजून 2.5 ते 3 तास लागणार आहेत. म्हणजे 6-6:30 वाजणार आहेत. तर काळोख पण होईल. मी दाखवू नाही शकलो पूर्ण तुम्हाला गड. पण एकदा मी पुन्हा एकदा नक्कीच येईन कारण की सकाळी येईल आणि हा माहुली गड पूर्ण फिरून तुम्हाला नक्की आपल्या व्हिडिओ अपलोड करीन आपल्या यूट्यूब चॅनलवर. ठीक आहे. चला आता उतरायला घेऊया. आणि पुढे काय कसं काय चॅलेंजेस येतात आपल्याला ते बघूया. चला. डेंजर माहुली किल्ला डेंजर. काय बोलायचं तुम्हाला आता. जाताना 3-3.5 तास लागले. येताना 2 hours 45 minutes. असे चाललो आहे ना बेकार. पण तुम्हाला एक सांगायचं होतं की आमचा किल्ला इनकम्प्लीट राहिला आहे पण तुमचा नाही राहायला पाहिजे म्हणून तुम्ही निघा. सकाळी तुम्हाला किल्ल्यावर 8पर्यंत तरी पोचायचं आहे. पूर्ण किल्ला फिरायचा आहे. तर आम्ही किल्ल्यावरच पोचलो 1:30-2 वाजता. 2 वाजता पोचलो ना. 2-2:30ला पोचलो. पण तुम्हाला जर हा किल्ला फिरायचा आहे तर तुम्हाला किल्ल्यावर पोचायचं 8 वाजता. तर असा हा एकंदरीत ट्रेक होता आमचा. आणि आता आम्ही उदास होऊन निघालो आहे. पण आता रिमटवणार आम्ही चायनीज काय. आम्ही उदास नाही आहोत. उदास नाही. ट्रेक जरा एक वेगळा एक्सपिरियन्स शेअर नाही करू शकत असा एक्सपिरियन्स होता. पण जाऊ दे आता. ट्रेक असा झालाय तुम्हाला. बाकी सगळं सोडा. मी कंप्लीट केला का नाही ते सांगा. कंप्लीट अक्षुनी मस्त म्हणजे तिला विकनेस आलेला पण तिने हार नाही मानली लास्ट पर्यंत. बर्फाचे गोळे आले होते 2 पण नाही. आता ती बोलते हा ते साडी घालून शिव करणे का. आता ती हाय खरं ते आज तिने सिद्ध केलं. मध्ये एक पॅच आला तिथे रडत होती. एक पॅच आलेला असं मध्ये. तिने करून दाखवलं. तिथे पाय खूप सटकत होते ना. पण मला पण तुमच्या बरोबर खूप मजा आली. फर्स्ट एक्सपिरियन्स इज बेस्ट. तर चला भेटूया अशाच एका अमेझिंग आणि हिस्टॉरिकल ट्रेक म्हणजे आणि एक महत्त्वाचं सांगतो तुम्हाला 8 वाजता गडावर पोचा तरच फिरायला भेटेल. तर भेटू अशाच एका नवीन ब्लॉगमध्ये. तोपर्यंत बाय. जय शिवराय.